नमस्कार. आपल्याला अर्जुनाचा प्रश्न कळला आहे. अगदी महत्त्वाचा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला की अशा प्रकारची अध्यात्म साधना जो कोणी करणार आहे त्याची साधना पूर्ण झाली नाही तर काय होतं, किंवा ती अर्धवट राहिली आणि देह टाकला गेला तर पुढे काय होतं, असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता आणि भगवंत त्याला उत्तर देत आहे. मागच्या वेळेला भगवंतांनी उत्तर दिलं की शुचिराम श्रीमताम गेहे, की असा जो आहे त्याची अजिबात साधना वाया जात नाही, उलट त्याला पुढला जो जन्म आहे तो अत्यंत पवित्र आणि अशा श्रीमंत अशा घरामध्ये त्याला जन्म मिळतो. आज आपल्याला आणखीन भगवंत पुढे असं सांगणार आहेत, म्हणजे श्रीराम श्रीमताम गेहे सांगितलं. पण काही साधक असे असतात की ते निष्काम कर्म त्यांनी केलेलं असेल आणि ती साधना पूर्णत्वाला गेली नाही किंवा देह आधीच टाकावा लागला, तर मग त्यांना पुढला जन्म जो मिळतो तिथे त्यांनी आता चांगल्या कुळाचा विचार केला आहे. म्हणजे आता जो आज आपण श्लोक पाहणार आहोत त्याच्यात भगवंत सांगणार आहे की त्यांना एक उत्तम कुळ मिळतं. नुसतं शुचिनाम श्रीमताम गेहे नाही, म्हणजे पवित्र चांगल्या संस्कारांचं घर मिळतं आणि त्यांना त्यांच्या साधनेला अधिक चांगली प्रेरणा याच्यामुळे मिळते. अशा प्रकारचा विचार सांगून झाला. आता भगवंत म्हणतो आहे की त्यातही निष्काम कर्म करणारा जो साधक आहे, अथवा असा 42व्या श्लोकाची सुरुवात अथवा या शब्दात आहे. किंवा म्हणजे असं तर श्रीमताम गेहे मिळतंच, किंवा काय घडतं, अथवा योगिनाम एव कुले भवती धीमताम एतद् दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. भगवंत सांगतं किंवा अत्यंत धीमता म्हणजे बुद्धिमान ज्ञानी माणसं जे आहेत त्या ज्ञानवान योग्यांच्या कुळामध्येच याला जन्म मिळतो, उत्तम कुळामध्ये याला जन्म मिळतो. आणि हा जन्म उत्तम कुळात मिळतो. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, एतद् बी दुर्लभतर, हे फार दुर्लभ आहे बरं, हे खूप कठीण आहे, इतकं इझी सहज नाही ह्याच्यामध्ये. एतद् बी दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम ईदृशम, अशा प्रकारचा उत्तम कुळात जन्म मिळण्याचा हा योग, हा अशा प्रकारचा योग फार दुर्मिळ आहे. यात एतद् जन्म, जो हा जन्म आहे तो लोकेही दुर्लभतरम, या लोके म्हणजे या जगामध्ये या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे 42व्या श्लोकामध्ये कुळाचं महत्त्व भगवंताला वर्णन करून सांगायचं की चांगल्या कुळात जन्म येणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे. आईवडील कोण आहेत, आईवडील कोणत्या संस्कारांचे आहेत, अनेक पिढ्या त्यांच्या घरामध्ये काय चालतं आहे, अशा चांगल्या घराण्यात चांगल्या कुळात जन्म घेतला जातो. आपण अलीकडे आधुनिक जगामध्ये या गोष्टीचा फारसा विचार करत नाही. विशेषतः मुलांची लग्न ठरवताना आपण हल्ली पत्रिका बघणं वगैरे करत नाही. पण आता या श्लोकाचा अभ्यास करताना असं वाटतं की माणसाच्या कुळाचा विचार किती केला आहे भगवंतानी, कुठल्या कुळामध्ये याला जन्म द्यायचा, त्यांनी आधी काय केलेलं आहे, त्याचा उपयोग नेमका कुठल्या कुळात जन्म घेतला होईल, असा सगळा विचार भगवंत गीतेमध्ये आपल्याला करायला सांगतो आहे. तर त्याचा विचार आपण करूया. ह्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की जो कोणी, म्हणजे आता तो ते तर आहे चांगल्या कुळात जन्म घेणारा जो आहे तो कोण आहे, तर त्यांनी आधी विशेष अभ्यास केलेला आहे अध्यात्मज्ञानाचा. त्यामुळे असा जो वैराग्यशी किंवा निष्काम कर्म करणारा आहे, आधीच्या श्लोकाचं की तो काही काळ स्वर्गात जातो आणि मग तो अशा शुचिराम श्रीमताम गेहे जन्म घेतो, चांगल्या पवित्र घरात जन्म घेतो. आता ते आपल्याला इथे सांगणार आहे तसं की मग इथे त्याचं स्वर्गात वगैरे न जाता मग काय होतं, तो एकदम ज्ञानी योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेतो. जो कोणी निष्काम कर्म करणारा आहे आधीच्या जन्मामध्ये, तो आता आधी काही काळ स्वर्गामध्ये काही वर्ष आणि मग परत येतो असं नाही होत, तर तो ज्ञानी योगांच्या कुळामध्ये जन्म घेतो. आधी आता सांगितलं की हे दुर्लभ आहे, म्हणजे थोडी आहेत उदाहरणं. दुर्लभ आहे म्हणजे हे अवघड आहे किंवा दुर्मिळ आहे, याचा अर्थ असा आहे की अशी उदाहरणं आपण शोधायला लागलो तर ते कमी आहेत, म्हणून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. आणि आता हा जो निष्काम कर्मयोगी आहे तो कसा असेल असा जर विचार केला तर तो उत्तम उपासक असणार आहे, उत्तम संस्कारित असणार आहे, त्याचा स्वतःचा आधीच्या जन्मामध्ये काही अभ्यास झालेला आहे, अत्यंत सत्वगुणी असणार आहे, विवेक वैराग्य संपन्न असणार आहे आणि त्याला स्वाभाविकच मोक्षप्राप्तीची इच्छा पण असणार आहे. मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्यालाच आता याची प्रगती व्हावी, त्याला आणखीन या
जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटावी, मोक्ष प्राप्त व्हावा, यासाठी जी त्याची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी, अशासाठी ज्ञानी योगी म्हणूया, ज्ञानी योग्यांच्या कुळामध्ये त्याला जन्म मिळतो. आता असं आहे, असा जो साधक आहे ह्याला सुखोपभोगाची इच्छा नाही आहे. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये श्रीमताम गेहे म्हटलं आहे, तर इथे काही श्रीमंतच घर मिळायला हवं आहे अशातला काही भाग नाही, कारण त्याला सुखोपभोग नकोच आहे. तो निष्काम कर्मयोगी आहे, त्याला काही कामना नाही आहे, त्याला वासना नाही आहे, त्याला भगवत प्राप्तीची इच्छा आहे. त्यामुळे इथे आपल्याला असं लक्षात येईल की इथला जीव अत्यंत शुद्ध आहे, सात्विक आहे, संयमी आहे, धर्मनिष्ठ आहे, विवेकी आहे, वैराग्यशील आहे वगैरे वगैरे. पण याला ध्यानधारणेसाठी अनुकूल असणाऱ्या सगळ्या गोष्टी असल्या की झालं, अशा ठिकाणी तो जन्म घेतो, अशा कुळामध्ये त्याचा जन्म होतो. त्यामुळे इथल्या हे कुळ श्रीमंत असेलच असं असण्याचं काही कारण नाही आहे. नसणारे अशातला काही भाग नाही आहे, परंतु श्रीमंती म्हणजे ज्याला ऐहिक म्हणतो आपण, ती श्रीमंती असेल असली, पण कुळ मात्र अत्यंत उत्तम असेल. त्याची जी ध्येयाची श्रीमंती आहे ती मोठी असेल, त्याच्या कुळातली जी मंडळी आहेत ती अत्यंत ज्ञानी असतील. त्यामुळे आचार संयम या सगळ्या गोष्टी इथे श्रीमंत घराणं असेल. अशा घरात जन्माला येणाऱ्या आता असं आहे की जन्मतःच त्या मुलावर, अशा घरात जे मूल जन्म घेईल त्या घरात जन्मतःच काही वैराग्याचे संस्कार त्याच्यावर होत असतील, विवेकाचे होत असतील. लगेच आपल्याला क्षणार्धात आठवण होते ते विठ्ठलपंत रुक्मिणीबाईंची ही 4 अपत्य, निवृत्ती, ज्ञानेश, सोपान, मुक्ताबाई, या सगळ्या मुलांची आठवण होते की यांना जन्मतःच असे संस्कार मिळाले की या दोघांच्या पोटी जन्माला आले. आणि मुळातच विवेक, वैराग्य आणि संयमी आणि आत्ता जी गुणांची यादी आपण पाहिली, ते सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत त्या गुणांनी युक्त असणारी ही 4 मुलं आपोआपच जन्मतःच लगेचच त्यांना ह्या सामान्य वाटलं घर, म्हणजे आता इथे ती श्रीमंती नाही आहे, परंतु ही जी काही ज्ञानाची श्रीमंती आहे त्या श्रीमंती घरामध्ये जन्माला, या अशा प्रकारच्या कुळामध्ये जन्माला आलेली मुलांचं उदाहरण घेतलं तर आपल्याला मुद्दा लक्षात येईल. हा सामान्य घराचा आणि योगी घराचा फरक कळावा एवढ्यापुरतं तर म्हणायला आपल्याला हरकत नाही. तुम्ही आम्ही सुद्धा मुलांवर चांगले संस्कार करतो, तुमच्या आमच्या घरातल्या मुलांनासुद्धा आपण सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो. अगदी आपणही आपल्या घरातल्या मुलांना सकाळी उठलं की वक्रतुंड महाकाय म्हण, गुरुर्ब्रह्मा म्हण म्हणतो, संध्याकाळी देवांशी दिवा लावला की शुभं करोती म्हण असं सांगतो. मुलंही आपल्या जोपर्यंत आज्ञेत आहेत तोपर्यंत या सगळ्या गोष्टी मनापासून करतात आहे. पण हे सगळं करताना आपण काय करतो तर देवाने आपल्याला चांगली बुद्धी द्यावी, शहाणं करावं, मोठं करावं, हुशार करावं, आणि ह्या बुद्धीसाठी आपण हे सगळं मुलाला शिकवतो. भगवंताची भक्ती हा जणू काही देवाणघेवाणीचा प्रकार आहे, असा एक नकळत आपल्या ह्या कृतीचा संस्कार होतो असं म्हणायला हरकत नाही. अर्थात हे सगळं आवश्यकही आहे, म्हणजे असं असणं हे काही चुकीचं आहे अशातला काही भाग नाही आहे, असं असायलाही हवं. काही गोष्टी अशा असतात की त्या व्यवहारामध्ये किंवा ह्या दृश्य जगामध्ये या गोष्टी कराव्याच लागतात. त्यामुळे असं आपण लहान मुलांना जे शिकवतो ते बरोबरच आहे. आणि त्याच्या मागे आपला उद्देश पण असा असतो की आपण जरी कितीही चांगल्या गोष्टी मिळवण्याचे प्रयत्न करत असलो तरी एक भगवंताची शक्ती आहे आणि त्या शक्तीचा पण आपल्याला या सगळ्या प्रयत्नांना पाठिंबा असायला हवा, अशी एक पहिल्यापासूनची एक जाणीव या अशा प्रकारच्या संस्कारातून आपण मुलांमध्ये निर्माण करत असतो. ते बरोबरच आहे, कारण भगवत कृपेचा फार मोठा भाग आपल्या प्रयत्नांची जोड असण्यासाठी असावा लागतो. कारण असं आहे की आपण काही विवेकानंद नाही. विवेकानंदांनी कालीमातेसमोर उभं राहिल्यावर खरं मागायला गेले ते ऐहिकच गोष्टी, की रोजच्या याचा प्रश्न होता, त्यामुळे मागूया आपण की निदान माझं दैनंदिन व्यवहारामध्ये लागणारे, माझ्या पोटासाठी लागणारे पैसे तरी मला हवे आहेत, त्याच्यासाठी काहीतरी नोकरी उद्योग मला मिळवून दे, असंच खरं म्हणजे मागायचं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र स्वामीजींनी ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे असं मागितलं. असं तर काय आपण मागत नव्हतं, आपण काही विवेकानंदांसारखाची मागणी करू शकत नाही आहोत. परंतु आता आपल्या लक्षात येईल की योगी कुळात जन्म घेणारी ही मंडळी, म्हणजे त्यांच्या आधीची सगळी मंडळी, त्यांनी ज्या घरामध्ये ते जन्म घेतात ते कुळ कसं असेल याची कल्पना आपल्याला येईल. आता म्हटलं तसं की लहानपणापासूनच म्हणजे
4 भावंडांना लहानपणापासून ह्या निष्काम भक्तीचं महत्त्व शिकवलं गेलं असेल. खरोखर असं वाटतं की ही सगळी मंडळी ना असामान्यच आहे. ती 4ही भावंडं, आता इथे जो योगभ्रष्ट शब्द वापरलेला गीतेत, तर ते इथे 4 भावंडांसाठी हा शब्द पण आपल्याला अपुरा वाटतो. ते तर सगळेजण एका अर्थाने योगेश्वरच होते, जन्मतःच योगी होते. त्यामुळे आपण त्या 4 भावंडांना ते योगभ्रष्ट म्हणून या कुळामध्ये जन्माला आले असं न म्हणता खरोखरच असं म्हणूया की ते योगेश्वरच होते. आणि त्यांच्या जो काही कार्य ठरलेलं होतं ते कार्य पूर्ण करण्यापुरतेच ते या भूतलावर त्यांनी जन्म घेतला, या कुळामध्ये त्यांनी जन्म घेतला असं या 4 भावंडांबद्दल आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अगदी आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत पण आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यांचा ज्या घरात जन्म झाला त्यांच्या आईवडिलांनी खूप तप केलं होतं आणि त्यांनी शंकराची उपासना करून शंकरालाच असं म्हटलं होतं की तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला येऊ दे. त्यामुळे स्वाभाविकच त्या तपश्चर्येचा हा परिणाम आहे की शंकराचार्य इतक्या लहान वयातच आपल्याला दिसतात. किंवा आपल्याला माहिती असं उदाहरण म्हणजे जिजामातेचं, की जिजामातेनी तुळजाभवानीला साकडंच घातलं की हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. त्यामुळे अशा कुळामध्ये जन्माला येणारी ही जी मंडळी आहे ती कुळं वेगळीच असतात आणि त्याचा विचार या श्लोकामध्ये आपल्याला करायचा आहे. म्हणजे भगवंत जे सांगतोय की कुले भवती धीमताम, ज्ञानी कुळामध्ये या योगी माणसांचा जन्म होतो. आधीच्या जन्मामध्ये ज्यांचं हे सगळं योगज्ञान, अध्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान थोडं अपुरं राहिलेलं आहे, पूर्णत्वाला गेलेलं नाही, ही मंडळी अशा पद्धतीनं उत्तम कुळामध्ये जन्माला येतात, ज्ञानी माणसांच्या कुळात जन्माला येतात हे आपल्याला कळेल. गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती चालायची. म्हणजे त्यांच्या पूर्वजांना शेतामध्ये विठ्ठलाच्या मूर्ती मिळाल्याचे उल्लेख आहेत. एकनाथ महाराजांचा विचार केला तर त्यांचे आजोबा होते भानुदास. या भानुदासांनी विठ्ठलाला कर्नाटकातून महाराष्ट्रात आणलं. त्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे विठ्ठल भक्ती चाललेली आहे. म्हणजे त्यांनी एकनाथांनी त्यांचं हे सगळं आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते जनार्दन स्वामींकडून घेतलं, परंतु कुळामध्ये त्यांच्या ही विठ्ठल भक्ती होती आणि म्हणून त्यांना लगेच ह्या ठिकाणी जन्म घेतल्यावर ह्या सगळ्या ज्ञानाची जी गोडी लागली. आणि आपण ज्यांना शांतीब्रह्म असं म्हणतो याचं कारण हेच आहे की ज्ञानी योगाच्या घराण्यामध्ये अशांचा जन्म होता. समर्थांचा विचार केला तर समर्थांच्याकडे 12 पिढ्या रामनामाचं म्हणजे रामाचं महात्म्य सांगणाऱ्या होत्या, रामाच्या उपासक होत्या. तुकारामांच्या परंपरेमध्ये सुद्धा राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य असं त्यांच्या घराण्यामध्ये निरनिराळे ज्ञानी पुरुष होऊन गेल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. याचा अर्थ अशा कुळामध्ये आता इथे गरीब श्रीमंत हा प्रश्न नाही आहे. तुकाराम कोणी श्रीमंत होते, तर अशा श्रीमंती ऐहिक श्रीमंतीचा इथे विषय नाही आहे. तर इथे चांगल्या कुळानं चांगल्या घराण्यात जन्म येणं हे महत्त्वाचं आहे. योगी अरविंद, एकनाथ महाराज, गोंदवलेकर महाराज, समर्थ यांच्या सखीची घराणी होती ही योगी सुखवस्तू असतील, परंतु त्याचं महत्त्व असं आहे की ते अत्यंत ज्ञानी परंपरेनं ज्ञानी योगी माणसांच्या घरामध्ये त्यांना जन्म मिळाला. आत्ता उल्लेख केला तसा शंकराचार्य किंवा अलीकडलं अगदी विचार केला तर लोकमान्य टिळक, विवेकानंद अशांसारखी सगळी मंडळी यांची घराणी ही अत्यंत ज्ञानी माणसाची, योगी माणसांची होती, म्हणून त्यांना त्यांच्याकडून हे अशा प्रकारचं कार्य होऊ शकलं. अर्जुनाचा आपण विचार करतोय तर अर्जुनाचं सुद्धा पूर्वसुकृत चांगलं आहे. इथे सुद्धा आपल्याला लक्षात येते खरं तर त्याचं कुळ कुरुवंश ते राजकुळात जन्म झालेला आहे आणि त्यामुळे चांगल्याच कुरुकुळ त्याचा उल्लेख पण केला आहे कुरुनंदन मुद्दामच या पुढल्या श्लोकामध्ये. तर त्याला त्याच्या कुळाचा लगेच उल्लेख करून दाखवून दिला की तू पण उत्तम कुळात काहीतरी पूर्वसुकृत आहे म्हणूनच तो अशा उत्तम कुळात जन्माला आलेला आहे. पण लगेच क्षणार्धात आपल्या मनात येतं की याच कुरुकुळामध्ये दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे जन्माला आले ना. आणि मग पुढल्या ओळीचा अर्थ आपल्याला लागतो की भगवंत म्हणतात की हे दुर्लभ आहे. तर दुर्लभ का आहे तर आता कुरुकुळातच जन्माला आलेला अर्जुन जो उत्तम कर्म करू शकतो आणि त्याच कुळात जन्माला आलेले हे दुर्योधन, दुःशासन, कर्ण काय प्रकारचं काम करतात तर त्यांनी ह्या आपल्या कुळाच्या श्रेष्ठत्वाचा लाभ घेतला नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की संतांच्या कुळामध्ये त्यांच्या घरात 4 मुलं जवळ सगळे संत होत नाहीत काही, असं इथे आपल्या लक्षात येईल की त्या चांगल्या घरात जन्म घेऊन सुद्धा भगवंत पुढल्या ओळीमध्ये म्हणतात की एतद् मी दुर्लभतरम,
हे अतिशय दुर्लभ आहे. एक अशा सारख्या चांगल्या घरात जन्माला येणं, चांगल्या कुळात जन्माला येणं, हा जो काही या प्रकारचा जन्म या जगात निसंशय याच्यात खात्री देतो आहे भगवंत की हे दुर्मिळ आहे. त्याचं कारण आपल्याला याच्यात लक्षात येईल. 4था अध्याय आपण अभ्यासला होता तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की मला माझे आणि तुझे पूर्वीचे जन्म माहिती आहेत. तुला माहिती नाही आहेत म्हणून तुला असं वाटतं आहे. आठवतच आहे आपल्याला, विवस्वान मनवे प्राह अशी सुरुवात केली की मी हे सगळं तुला जे अध्यात्मज्ञान सांगणार आहे ते यापूर्वी विवस्वानाला, विवस्वानी सूर्याला वगैरे वगैरे कसं सांगितलं. तर मग आश्चर्य व्यक्त केलं अर्जुनाने. आणि तेव्हा भगवंतांनी अर्जुना सर्व बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुन आणि तान्यहम वेद सर्वाणी तत्वम वेत्थ परंतप, की अर्जुना परंतपा, अरे काय आहे, ह्याच्या पूर्वीचे तुझे आणि माझे जन्म हे मला माहीत आहेत, तुला माहिती नाही आहेत, अशी हे सांगितले. आणि मग त्याच्यात त्यांनी म्हटलं की तो पूर्वजन्मात योगी होता. म्हणजे अर्जुन काय आणि श्रीकृष्ण काय, दोघांचा विचार केला तर महाभारतामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा उल्लेख सापडतो की हे दोघंही जणं पूर्वजन्मामध्ये योगी होते आणि बद्रीनाथाला हे दोघंही जणं खूप मोठी तपश्चर्या करत होते. अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली याचा उल्लेख महाभारतात मिळतो. आजही आपण बद्रीनाथला गेलो तर सकाळी जेव्हा सूर्याची किरणं एका शिखरावर पडतात त्या शिखरांना नरनारायण असं नाव दिलेलं आहे. त्या शिखरांना, पर्वताला नरनारायण म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी कृष्णाने आणि अर्जुनाने आधीच्या जन्मामध्ये तपश्चर्या केल्याचा उल्लेख मिळतो आपल्याला. ती जी शिखरं आहेत ती निळसर रंगाची आहेत आणि भगवंत असं सांगतात की पूर्वीच्या जन्मात योगसाधना केली असल्यामुळे तुला आता ते संस्कार घेऊनच तू आलेला आहेस आणि म्हणून या जन्मामध्ये तुला या चांगल्या कुरुवंशात जन्म मिळाला आणि लहानपणापासूनच स्वाभाविकच त्या संस्कारांचा उपयोग ते करतात. आता हे जे मागच्या जन्माचे संस्कार आपण घेऊन येतो, आता शेवटी असं आहे ना की कृष्णार्जुनाचा संवाद असला आणि हजारो वर्षापूर्वीच्या गीतेमध्ये सांगितला असला तरी आज आपण अभ्यास करताना आपल्याला त्याचा उपयोग व्हायचा म्हणजे काय, आपण कसा विचार करायचा, तर आपल्याला सुद्धा लक्षात येईल की मागच्या जन्माचे काही संस्कार आपण बीज रूपानं घेऊन आलेलो आहोत. आता त्या संस्कारांप्रमाणे आपली बुद्धी होते. संस्कारांना स्वाभाविकच काही कोंबी फुटतात, मनामध्ये ते रुजतात आणि अनेक जन्मांच्या ज्या काही स्मृती आहेत, अनेक जन्मांचे जे काही आपले अनुभव आहेत त्यातून मग आपल्या आवडीनिवडी किंवा आपला स्वभाव ज्याला म्हणतो राग द्वेष हे सगळं त्यामुळे निर्माण होतं आणि मग त्याप्रमाणे आपण तसं वर्तन करतो. याचा अर्थ असा आहे का की हे सगळं गेल्या जन्मावर अवलंबून आहे, आत्ता नाही, तर तसं नाही आहे. त्याचा आणि ह्याचा आपल्याला जोडायचा आहे, जोड घ्यायचा आहे. पूर्वसंस्कार आणि आपले अनुभव या दोन्ही गोष्टी एकत्रित करायच्या आहेत. पण पूर्वसंस्कारामुळे आपल्याला चांगल्या माणसांचा सहवास मिळतो, चांगल्या घरात जन्म मिळतो, एवढ्यापुरता मात्र हा विषय नक्कीच. आता जर अनुभव अशा चांगल्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे चांगला अनुभव येईल. आता पूर्वसंस्कार चांगले आणि आत्ताचा अनुभव चांगला म्हणजे स्वाभाविकच सात्विक वृत्ती निर्माण होईल. जसा असेल त्याप्रमाणे, राजस्य असेल तर राजस निर्माण होईल, तामस असेल तर तामस होईल, तसा स्वभाव निर्माण होईल. पूर्वसंस्कार आणि अनुभव याच्या जोडीनं आपल्याला दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. या श्लोकाचा म्हणजे 41व्या श्लोकाचा जो विचार 42व्या श्लोकाचा जो आपण विचार करतो आहे त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं आहे की हा जो निष्काम योगी आहे त्याच्या नंतरच्या जन्मामध्ये कुळाचा विचार केलेला आहे. त्या मागच्या जन्मात जर एवढं निष्काम सेवा केलेली असेल, चांगला सत्संग केला असेल, काही शास्त्रांचा अभ्यास श्रवण मनन केलं असेल, ज्याला आध्यात्मिक दृष्टीनं प्रगती होणाऱ्या काही गोष्टी त्यांनी केल्यात, चांगला उत्तम उपासक आहे, भक्त आहे, असं जर केलं असेल तर नवीन जन्म जो आहे तो उत्तम योग्यांच्या कुळामध्ये येणार आहे. त्यामुळे तिथे पण आपल्याला विवेक, वैराग्य हे सगळे दैवी गुण मिळणार आहेत. याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की अभ्यास झालेला आहे, आता या जन्मात रिव्हिजन आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो की गेल्या जन्मामधला केलेला अभ्यास आत्ता उपयोगी पडतो आहे. तेव्हा आत्ता थोडा अभ्यास करून पुरतो आहे. आत्ता आपल्याला परत मुळापासून अभ्यास करावा लागत नाही आहे कारण ते दैवी गुण घेऊन तो आलेलाच आहे. आणि मग स्वाभाविकच थोडं केल्याने पुरतं, चटकन प्रगती होते, तत्काळ जे काही सद्गुरूंकडून मिळतं आहे ते ग्रहण केलं जातं आणि ही जी काही प्रगती आहे ती लहान वयातच चटकन होऊन जाते.
आता हे काही फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्येच असतं असं नाही. आपल्याला हा मुद्दा पटावा म्हणून अन्य क्षेत्रातली उदाहरणं आपल्या जोडीला येतीलच. आपण कितीतरी ठिकाणी पाहतो, शकुंतला देवीचं उदाहरण घेतात की ती इतकी गणितामध्ये म्हणजे सगळ्या गणिताच्या गोष्टी इतक्या वेगानं करू शकायचे, असं शकुंतला देवीबद्दल सांगतात. तर हे काही या जन्मातलं नाही, आपल्याला आधीच्या जन्मामध्ये तिचा जो अभ्यास होता यातला त्याचा उपयोग दिसतो. आनंद गंधर्व 10व्या वर्षी बालगंधर्वांप्रमाणे गायला लागले असा उल्लेख आपल्याला मिळतो. तर याचा अर्थ असा आहे की हे त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग झाला आणि मग इतक्या लहान वयामध्ये त्यांना हे साधलं. झाकीर हुसेन बालपणापासून तबला वादक आहेत, किंवा अगदी 8-9 वर्षाचे गोंडोलेकर महाराज होते, गणू म्हटलं जायचं त्यांना. रामनामामध्ये दंग, हे इतक्या लहान वयात कसं काय घडलं? कारण आधीच्या अनेक पिढ्या ते त्याच घरात आल्या असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची प्रगती त्यांची पटकन झाली असेल. 12व्या वर्षी समर्थ रामदासांसारखा हा नारायण चिंता करतो विश्वाशी असं उत्तर देतो आपल्याला. याचा अर्थ काय? तो इतक्या लहानवयी मुलगा चिंता करतो विश्वाची म्हणतो, याचा अर्थ त्याचं शारीरिक वय जरी 12 असलं तरी त्याचा या कुळामध्ये जन्म घेतला आहे, त्याचा आधीच्या जन्मातला हा सगळा अभ्यास आहे. 15व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेवरती मराठीमध्ये टीका करतात, 9000 ओव्या लिहू शकतात. ही जी जादू कशी आहे तर याचा अर्थ आपल्याला कळेल. 10व्या वर्षी एकनाथ महाराज घर सोडून साधनेला डोंगरावर निघून जातात. किती उदाहरणं आपल्या लक्षात येते की हे सगळं इतक्या लहान वयात कसं काय घडतं, त्याच्या मागचं कारण हेच आहे. आता अशा ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ही जी काही साधना करणारी मंडळी आहेत, अर्थात या साधकांना आत्मदर्शनासाठी प्रयत्न करावा लागतो. साधला गेले म्हणजे लगेच झालं असं नाही, तिथेही त्यांना साधना करावी लागलीच. एकनाथ महाराज गेले तर जनार्दन स्वामींनी त्यांची अगदी बारकाईनं साधना करून घेतलेली आहे असे उल्लेख आपल्याला सापडतात. 12व्या वर्षी नारायण जरी चिंता करतो विश्वाची म्हणाला तरी त्यांना 12 वर्ष तपश्चर्या करायला लागली. हे सगळा देश सगळा बारकाईनं तपासून घ्यावा लागला, मगच त्यांना ते कार्य करता आलं. त्यामुळे योग्याच्या घरी जन्म झाला, उत्तम संस्कार मिळाले, पण साधना करावीच लागली. साधना न करता सगळं सहज मिळालं आहे असं नाही, फक्त कमी वेळामध्ये मिळालं आहे आणि प्रयत्न वाया जात नाही, त्यांची प्रगती चटकन होते असं दिसेल. समर्थांनी दासबोधामध्ये साधन प्रतिष्ठा या नावाने एक अख्खा समासच लिहिला आहे. म्हणजे साधनेला पर्याय नाही असं सांगायचं आहे की अगदी आत्मज्ञानी जरी झाला, संत पदवीला जरी पोचलेला असला तरीसुद्धा त्याला साधना करावीच लागते. आपण समर्थांचा फोटो पाहिला की समर्थांच्या हातातसुद्धा आपल्याला माळ दिसते. याचा अर्थ आत्मज्ञानी माणूस झाला, ब्रह्मज्ञानी झाला तरीसुद्धा तो साधना करतोच. साधनेला काही पर्याय नाही. इथे पण आपल्याला दिसेल की चांगल्या योग्यांच्या कुळात जन्माला आला असेल तरी त्याला साधना करावीच लागते आहे. प्रयत्न आणि साधना ही करावीच लागते. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे. कर्म करावंच लागतं. जो प्रयत्न करेल त्याचंच सामर्थ्य येईल आणि तो जे करेल त्याला त्याचं यश मिळेल. आणि पुढे म्हटलं भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि भगवंताची सुद्धा आपल्याला जोड पाहिजे. आपले प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत याच्यासाठी भगवंताची जोडही आपल्याला लागते. म्हणजे प्रयत्न हवा, म्हणजे योग्य दिशेनं प्रयत्न हवा, ती योग्य दिशा सांगणारा गुरु पण आपल्याला हवा आणि परमेश्वरी कृपा पण आपल्याला हवी. या सगळ्या गोष्टींची जोड मिळाली तर यश मिळतं. फक्त हे जे योगी आहेत या योग्यांना चटकन या गोष्टी मिळतात, लहान वयामध्येच या सगळ्या गोष्टी मिळतात असा त्याचा अर्थ. माऊलींनी या श्लोकाचं जे निरूपण केलं आहे, फार खूप ओव्या दिले तसं नाही, पण त्या ओव्यांमध्ये माऊलींनी कुळाचं वर्णन करताना असं म्हणतात, मला ते आवडलं की आपल्यालासुद्धा ऐकण्यासारखं असतं की हे जे कुळ असतं ना, आता जी आपण नावं घेतली अगदी शंकराचार्यांपासून ते अगदी आता विवेकानंदांपर्यंत, या सगळ्यांच्या कुळाचा म्हणजे यांच्या घराचा विचार केला तर माऊली वर्णन करतात की यांची सगळी घरातली मंडळी आहेत ना ती अत्यंत समाधानी असतात. कुळाचं वर्णन करतात की यांच्या घरात, आता आपण पाहिलं की सगळे काही श्रीमंत असतात असं नाही, परंतु ते अत्यंत समाधानी असतात. एक असं गोड वातावरण असतं. इतकंच काय, माऊली म्हणतात एकमेकांशी संवाद करतात ना ते अत्यंत मधुर भाषेमध्ये गोड आवाजामध्ये करतात. मला वाटतं
एवढा एखादा गुण जरी आपण सुधारणा आपल्यासाठी केली तरी आपल्याला लक्षात येईल की अशी सगळी म्हणजे मला कधी कधी वाटतं की हे निवृत्ती, नांदे, सोपान, मुक्ताबाई ही लहान मुलं आहेत, लहान भावंड आहेत, हे एकमेकांशी काय बोलली असतील, कशी वागली असतील, कसं आचरण असेल त्यांचं. म्हणजे इतक्या लहान वयात 5-6 वर्षाच्या ह्या मुलांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय संवाद असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. तर माऊली त्याचं उत्तर सहजच देऊन जातात की ही जे उत्तम कुळातली, उत्तम घराणी ज्याला म्हणतो आहे, ज्ञानी माणसांची घराणी म्हणतो आहोत की ज्या घरात अशी संत मंडळी जन्माला आलेली आहेत त्यांच्या घरामध्ये मोठ्या आवाजात पण कोणी बोलत नाही आहे. इतकं गोड, शांत, मधुर बोलणं, गोड संवाद एकमेकांशी असं वातावरण या कुळामध्ये, या घरांमध्ये असतं असं पाहिलं. आता या 42व्या श्लोकामध्ये एकच मुद्दा आपल्याला सांगला की या कुळामध्ये जन्म येतं हे दुर्लभ आहे, एवढंच सांगितलं. लगेच पुढला जो श्लोक आहे, तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. मग अशी म्हटलं की या श्लोकामध्ये आपल्या कुळाचा उल्लेख भगवंतानी अर्जुनासाठी केला आहे की तू पण कुरुवंशातला आहेस असं सांगितलं आहे. आता इथे त्यांनी म्हटलं की आधी जसं आपण पाहतो की सकाम, काही कामना मनात ठेवून भगवंताची इच्छा केलेली किंवा आत्ताच्या श्लोकात पाहिलं हे निष्काम अशी साधना केलेली आहे. या भक्तांचा जो नवीन जन्म आहे हा नवीन जन्म एकतर मगाशी म्हटलं तसं उत्तम घरात म्हणजे श्रीमताम गेहे किंवा आत्ता म्हटलं तसं उत्तम कुळात यांचा जन्म होतो आहे भगवंताने आपल्याला सांगितलं. आता तो असं भगवंत असं म्हणतो आहे की पूर्वीपेक्षाही अधिक उत्साहानं ते आपली प्रगती करून घेतात. काय म्हणतात बघा, तत्र पौर्वदेहिकम म्हणजे आधीचा जन्म. पूर्वीच्या देहामध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते बुद्धिसंयोगम लभते, बुद्धीचा संस्कार सहज त्यांच्यावर झालेला असतो म्हणून ते सगळं त्यांना मिळतं. पण अर्जुना लक्षात असं घ्यायचं की ततः संसिद्धौ, ते जे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत त्यांच्या सिद्धीसाठी काय होतं, भूयः यतते, पूर्वीपेक्षाही ते अधिक प्रयत्न करतात. म्हणजे आधी जे मिळाले, आधीच्या जन्मात जे मिळवलेलं आहे तिथून प्रगती पुढे होते, पण आधीच्या जन्मात मिळवताना जे प्रयत्न केले होते त्याच्यापेक्षा आत्ताच्या जन्मात ते अधिक प्रयत्न करतात. कारण त्यातलं जे महत्त्व आहे ते त्यांना आता कळलेलं आहे. त्यामुळे कमी वेळामध्ये त्यांची प्रगती कशी होते याला आता या श्लोकामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तो जो संस्कारांचा प्रभाव आहे, परमात्मा प्राप्तीच्या सिद्धीसाठी जे संस्कार आधीच्या जन्मात झालेले आहेत त्याच संस्कारांचा परिणाम आहे आणि चांगल्या कुळात जन्म मिळालेला आहे. तर आता ते पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतात असं भगवंत आपल्याला सांगतात. आता हे जे काही पूर्वजन्मीचं सुकृत घेऊन आलेले आहेत, आपण असं म्हणूया की आधीच्या जन्मातला घेऊन आलेत ना, तर हे जे चांगलं कर्म घेऊन आलेत, सुकृत घेऊन आलेत, त्यामुळे आपल्याला आत्ता हा चांगला जन्म मिळालेला आहे, चांगल्या कुळात ह्यांना जन्म मिळालेला आहे. माऊली सांगतात की असं जेव्हा घडतं ना तर देवानं सुद्धा या अशा प्रकारच्या जन्माचा हेवा वाटतो, इतकं हे महत्त्वाचं आहे. आधीच्या श्लोकात ते दुर्मिळ हे सांगितलंच आहे. आता लक्षात येईल आपल्याला की माऊलींनी या श्लोकाचं निरूपण करताना असं म्हटलं आहे की हे जे आहे ना याचा हेवा वाटतो, कारण आधीच्या जन्मामधल्या संस्कारातून आता चटकन प्रगती होणार आहे. याचा अर्थ असाच आहे ते सगळं आता सहज फळाला येणार आहे, अनायासे ज्याला म्हणतो ना तसं होणार आहे. आता ते मिळवण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सहज दूर होणार आहेत, आता अडचणी येणार नाही आहेत. अरविंद आश्रमामधला एक प्रसंग आहे, अरविंदांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की ते म्हणतात त्यांच्याकडे एक मांजर होती आणि त्यांनी असं म्हटलं की त्या मांजराची पण समाधी लागत असे. आता याचा अर्थ काय, तर काहीतरी एखादी इच्छा राहिल्याचा परिणाम असेल, पण आधीच्या संस्कारांचा परिणाम असल्यामुळे त्याची ती समाधी लागत होती आणि असं व्हायचं. आणि होता असं जसं आपण रायगडावर गेलो की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच आपल्याला वाघ्याची समाधी दिसते आणि नकळत आपल्या लक्षात येतो की त्या मुक्या प्राण्यांनासुद्धा काय होतं तर महाराजांच्या चितेमध्ये त्या वाघ्याने उडी घेतल्याचा उल्लेख आपल्याला वाचलेले आहेत आपण. तर याचा अर्थ काय, तर ते आधीच्या जन्मामधल्या संस्कारांचा परिणाम होतो की हे राजाच्या बरोबरच ते जन्माला आले, ते जे काही कार्य होतं ते केलं आणि आपला देह संपला. तर अशा काही गोष्टी आपल्याला दिसतात. तो पुनर्जन्माचा जो काही विचार आपल्या धर्मामध्ये सांगितला आहे त्याच्यासाठी हे बरोबर आहे.
परंतु माणसाचा जन्म मिळाला तर कसं होतं, तर त्याची प्रगती कशी लवकर साधते त्याचा विचार या वर्षात केला. तर पुनर्जन्मामध्ये तो जो काही इच्छा राहिली आहे ती इच्छा पूर्ण करायला दुसरा जन्म घ्यावा लागतो. जडभरताची कथा आपल्याला माहिती आहे की सगळं अध्यात्मज्ञान प्राप्त झालेलं होतं, खरं काही आता मिळवायचं बाकी नव्हतं. पण नकळत का होईना त्या हरणाच्या प्रेमामध्ये जडभरत पडला आणि त्या आता हरणाचं काय होईल असं वाटल्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागला असा आपल्याला प्रसंग कळतो. याचा अर्थ असा आहे की पुढला जन्म आहे आणि मग पुढला जन्म जर या अध्यात्म क्षेत्रामधल्या प्रगतीसाठी असेल तर त्या संस्कारांचा आपल्याला उपयोग होतो. डॉक्टर अप्पासाहेब पटवर्धनांकडे औषधं बांधून देण्यासाठी एक कंपाऊंडर होता. त्या कंपाऊंडरकडे एक पोपट होता आणि तो इतका त्याचा साथीदार होता की तो कधीच त्याला सोडत नसे. तर त्यांनी लिहिलं आहे की अप्पासाहेब म्हणत असत की हा चांगल्या कुळातला आहे, तो आता या तुझं काहीतरी देणं लागत असेल म्हणून तो येत आला असेल, त्याचं ते काम पूर्ण झालं की तो जाईल, पण अत्यंत चांगल्या कुळातला आलेला आहे. आणि म्हणून त्याचं अप्पासाहेबांनी त्या कंपाऊंडरला असं सांगितलं की तू काय कर, तो गेल्यानंतर की माणसासारखं त्याचं सगळं जे क्रियाकर्म आहे ते करायला हवं. म्हणजे मी हे सगळे प्रसंग शिवाजी महाराजांचा तो कुत्रा किंवा अरविंदाश्रमातलं मांजर किंवा आत्ता अप्पासाहेबांच्या कंपाऊंडरचा पोपट ही उदाहरण आपल्याला का देते, तर हे दुसऱ्या जीवामध्ये जन्माला आलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या आधीच्या जन्मामधले जे संस्कार आहेत त्या संस्कारांमुळे तेवढाच काम करून ते गेलेले. आता आपल्या श्लोकामध्ये आपल्याला कुळामध्ये जन्म घेणाऱ्या ज्ञानी माणसाचाच विचार करायचा आहे, ही गोष्ट खरी आहे. पण पुनर्जन्माचा विचार करण्यासाठी आपल्याला या सगळ्या उदाहरणांचा विचार करावा लागतो की तो जो आधीचा जन्म झाला त्या जन्मामध्ये जे संस्कार मिळवले त्या संस्कारांमधून जे चांगली गोष्ट आहे त्याचाच परिणाम व्हायला पाहिजे. योगवशिष्ठ ग्रंथामध्ये सुरुवातीच्याच याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आपण ज्याला प्राक्तन म्हणतो, आपण ज्याला दैव म्हणतो, गीतेने दैवाला 5वा नंबर दिलेला आहे, पण त्या दैवाचा विचार करताना त्यांचं म्हणणं की दैव याचा अर्थ आधीच्या जन्मातले प्रयत्नच आहेत ना, त्या प्रयत्नांवरच आपलं दैव ठरतं ना. ते जे प्रयत्न आहेत ते चांगले असतील तर चांगल्या प्रयत्नाचं चांगलं फळ मिळतं, वासनेत असलं तर गडबड होते. ही 3 उदाहरणं देण्यामागचा उद्देश तो आहे की वासनेत राहिलं की मग ही गडबड होते आणि मग ती वासनापूर्ती, बाकी सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ती वासनापूर्ती होण्यासाठी पुन्हा इथे यावं लागतं. तर ते वासना असं म्हणजे आत्ताचा जो श्लोक आपण पाहतो आहे त्यातला जो भक्त आहे, जो चांगल्या कुळात जन्माला येणार आहे, तो निष्काम आहे, त्याची कामना नाही आहे, त्याची वासना नाही आहे, त्यामुळे तो चांगल्या कुळात जन्माला नरदेहातच जन्माला येणार आहे. जर कामना राहिली तरी अशा प्रकारची गडबड होते. त्यामुळे ही सगळी जी उदाहरणं आहेत ती पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी किंवा कामना राहिली तर कितीही जरी प्रगती या क्षेत्रात केलेली असली तरीसुद्धा त्या कामनापूर्तीसाठी तेवढं यावं लागतं आणि मग तेवढा अवधी जातो, वेळ वाया जातो असं दिसेल. व्यासांचा एक श्लोक आहे, पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु यद् धनम, पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावती धावती. 3 गोष्टी आपल्याला व्यास सांगतात. ते म्हणतात की पूर्वजन्मामध्ये आपण जे काही ज्ञान प्राप्त केलं आहे ते, आपण जे कर्म केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि पूर्वदत्तेषु यद् धनम, तर ते जे काय काय आपण घेऊन येतो ते ज्ञान घेऊन येतो. आता पूर्वदत्तेषु यद् धनम आणि पूर्वदत्तेषु या भार्या, तर याचा अर्थ काय, तर आपल्या पूर्वजन्मामध्ये आपले जे नातेसंबंधी मंडळी असतील त्यांची कर्म पण झालेली असतात आपल्या संदर्भामध्ये आणि त्या कर्मामध्ये जी काही आपली देवाणघेवाण राहिलेली आहे त्यासाठी आपल्याला ते देणं पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याच मंडळींना एकत्र यावं लागतं. म्हणून व्यास असं म्हणतात की जे काही आपल्याला पुन्हांच्या जन्मात मिळणार ती आपलीच मंडळी पुन्हा पुन्हा येतात, कारण मागच्या जन्मातलं काहीतरी आपलं एकमेकांचं देणं घेणं राहिलेलं आहे ती परतफेड करावी लागते असं ते आपल्याला सांगतात. तर त्यासाठी म्हणून घ्यावं लागतं. थोडक्यात काय, त्या आधीच्या जन्मात केलेल्या ज्या गोष्टी असतात, मग तो योगाभ्यास असेल किंवा आपल्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी असतील, पण त्यातल्या सगळ्या गोष्टींची ती परतफेड पुढे करावी लागते. वाया जात नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीचा आपण विचार करतो तर साधना वाया जात नाही, तसं याही गोष्टी नाही. म्हणून मग वासना ठेवूच नाही आहे.
कोणाचं काही या जन्मीच काय असेल ती फेड करून टाकावी, त्याच्यात राहू नये. ज्या दैवताची आपण उपासना करतो आहे त्या दैवताची आवड पुढल्या जन्मामध्ये सहजच प्राप्त होते आणि आपली प्रगती पटकन होते. आत्ता मधला जो हा भाग आपण विचार केला तर एवढ्यापुरताच आहे की इथला जो निष्काम भक्त आहे तो आपल्याला कळावा. कामना ठेवली तर ही अशी गडबड होण्याची शक्यता असते, ज्ञान प्राप्त झालेलं असून सुद्धा. म्हणून आपल्याला सांगतात थोडक्यात असं आहे की याच्यासाठी नरदेह महत्त्वाचा, मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा असणं महत्त्वाचं, आणि तिसरं महत्त्वाचं सज्जन असणं म्हणजे त्यांची संगत असणं. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं भगवंतांनी सांगितलंच आहे. पण या तिन्ही गोष्टी दुर्लभ असल्या तरी त्या जर मिळाल्या, दिसायला सोप्या वाटणाऱ्या आहेत, त्या जर मिळाल्या तर खऱ्या अर्थाने प्रगती होते. ती सद्गुरूंची साथ मिळाली तर मग काय ते रिस्पॉन्सिबिलिटी सगळी आपली घेतातच. त्यामुळे अनेक जन्म येतील, तेच सद्गुरू आपल्याला मिळतील, तेच सद्गुरू आपल्याला दिशा दाखवतील, हे तर खात्री आहे. सद्गुरू याच जन्मापुरते नसतात, प्रत्येक जन्मामध्ये तेच सद्गुरू आणि ते बरोबर आपल्याला वाट दाखवतात त्याच ठिकाणी आपल्याला. आणि मग त्या अर्थातच प्रगती पण पटकन होते, त्या प्रगतीसाठी आपल्याला उपयोगही होतो. अशा ठिकाणी आपल्याला आता असं आहे की जीवाचा विचार केला तर त्याला भूत वर्तमान भविष्य आहे. जीवाचा विचार केला, आपण पाहतो की जीवाला आला आहे म्हणजे तो जाणारच आहे, म्हणजे काळाचा पण विचार त्याला आहेच. जीव हा काळाच्या अधीन आहे, त्यामुळे त्याच्या दृष्टीने विचार केला तर त्याला वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता आपण जे पाहतो आहे त्याचा विचार केला तर आपण मागच्या जन्मी आपण कोणाच्या संगतीत होतो त्याचाही आपल्याला उपयोग होणार आहे. मागच्या जन्मी आपल्यावर कोणते संस्कार झाले त्याचा या जन्मी आपल्याला उपयोग होणार आहे. आता आपण ठरवूया की बा आपल्याला पैशाचं प्रेम जास्ती होतं, भगवंताचं प्रेम जास्ती होतं का लौकिक गोष्टींचं प्रेम जास्त होतं, त्यावर आपलं ठरणार पुढला जन्म काय असणार आहे. भगवंत अर्जुनाला फक्त योगी पुरुषाचंच वर्णन करून सांगतो आहे की त्याला चांगल्या कुळाचा जन्म येईल. पण चांगल्या कुळाचा जन्म यायला आधीच्या जन्मामध्ये आपण जर लौकिकामध्येच अडकलेलो असलो, आपण जर पैशामध्येच अडकलेलो असलो तर आपल्याला चांगल्या कुळामध्ये जन्म कसा यावा. चांगल्या कुळात जन्म येण्यासाठी या सगळ्या बाकीच्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजेत. अशा उत्तम संस्कारांचाच परिणाम होणार आहे. आता आधीचं झालं ते झालं, परंतु हे जर आपण गीता वाचतो आहे आपल्याला कळलं की निदान आता तरी आपण वासनेत अडकणार नाही किंवा या लौकिकामध्ये किंवा या आर्थिक याच्यामध्ये अडकणार नाही, तर खऱ्या अर्थाने आपण आध्यात्मिक गोष्टींमध्येच अडकू. सद्गुरूंच्या सांगण्या पद्धतीने त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच आपण जाऊ असं म्हणायला काय हरकत आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्यांनी आणखीन एक आपल्याला थोडीशी सहानुभूती दाखवली किंवा थोडी जाणीव करून दे की एवढं काही निराश व्हायचं कारण नाही आहे. ते म्हणतात की जर का आपण शरणागत झालो, म्हणजे आता आधीच्या जन्मात काय झालं आपल्याला माहीत नाही आहे, पण समजा आपण या जन्मात आपल्याला कळलं आणि आपण शरणागत झालो आणि पूर्णपणानं सरेंडर होऊन भगवंताशी भाव ठेवला तर म्हणाले सत्पुरुषांच्या अंगी ते सामर्थ्य असतं, ते आपल्याला आपली सगळी जी बाकीची पापकर्म आहेत ती सगळी बाजूला ठेवून आपल्याला योग्य मार्गावर नेतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आधीच्या संस्कारांचा उपयोग होतोच, पण त्यात पुन्हा आणखीन एक आपल्याला आधार आहे की जर का आपल्याला कळलं असेल तर त्याचा चांगल्याच गोष्टी आपल्याला मिळतील आणि त्या ज्या गैर गोष्टी असतील त्या आपल्या सहज जातील असं पण आपल्याला त्यांनी सांगितलं. पण प्रयत्न असा हवा की कुठल्याही प्रकारची वासना राहायला नको, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. रमण महर्षींच्या साधना काळामध्ये त्यांची इतकं म्हणजे समाधी लागायची रमण महर्षींचे, तर ते ना एका गुहेतच जाऊन राहायचे आणि मग काहीच एकदा समाधी लागली की तहान नाही, भूक नाही, आजूबाजूला काय चाललं. आपल्याला गजानन महाराजांच्या 5व्या अध्यायात माहिती आहे की त्या गुराखी मुलांनी महाराजांना उचलून गावाबाईच्या शंकराच्या मंदिरातून गावात आणलं. त्यांना काहीसुद्धा पत्ता नाही. समाधी लागली की आजूबाजूचं काही भान नाही, तहान नाही, भूक नाही, काही नाही. असं रमण महर्षींचं असायचं. काही मित्रमंडळी अशी होती की याच्यात खरं काय आहे हे जाणून घ्यायचे. एकदा तर मित्रमंडळींनी रमण महर्षींना अक्षरशः धोपटून काढलं होतं.
पण तरी देखील त्यांना त्याचं काही नाही. समाधीस्थ गेलेल्या रमण महर्षींना याचं काहीच झालं नाही. आपण विचार करतो असा की अध्यात्मामध्ये ज्यांनी प्रगती एवढी साधलेली आहे ती कसं काय, तर ते आधीच्या जन्मातलं असणार हे जसं आपण म्हणतो आहे, तसं समाधीमध्ये गेलेल्याला यातलं काही नाही. पण व्हायचं असं की देव कसा कोणाच्या तरी रूपाने काळजी घेतो, तर असं वनामध्ये गुहेमध्ये राहणाऱ्या रमण महर्षींना एक अगदी म्हातारी बाई दूध घेऊन यायची. आता हे समाधीस्थ आहेत, याला तहान नाही भूक नाही, पण ही बाई एखाद्या लहान बाळाचं जसं करावं तसं त्यांना स्वच्छ करायचे, त्यांना दूध पाजायचे आणि निघून जायचे. हे रमण महर्षी नाही माहिती नाही किंवा त्यांना कळतच होतं समाधीस्थ ह्याच्या रस्त्यामुळे, पण असं घडायचं. आता जेव्हा ते सावध झाले, समाधीतून उतरले, तेव्हा काही नव्हतंच. आता ती काही म्हातारी सेवा करायला याचा प्रश्नच नव्हता, का आता तिची आवश्यकता पण नव्हती. त्यामुळे त्यांची सेवा करण्याची इच्छा राहिली. आणि मग रमण महर्षींनी आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की आश्रमामध्ये एका गायीच्या रूपामध्ये म्हातारीचा जन्म झाला. आणि मग त्या म्हातारीला आता रमण महर्षींच्या इतक्या दिवसांच्या समाधीच्या अभ्यासाने हे सहजच त्यांना सगळं कळलं असेल. भगवंताचं सांगतो, अर्जुना मला तुझे माझे आधीचे जन्म माहिती आहे. तर रमण महर्षींना ही म्हातारी गाय रूपामध्ये आपल्या आश्रमामध्ये आलेली आहे हे कळलं नसेल असं नाही. त्यामुळे त्यांना ते कळलं आणि त्या गायीची सारी काळजी रमण महर्षी घ्यायचे. म्हणजे तिचा औषधोपचारसुद्धा त्यांनी केला आहे. आणि अखेरचा तिने प्राणसुद्धा रमण महर्षींच्या मांडीवरती त्या गायीने मान टाकलेली आहे असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर याचा अर्थ काय, तर याचा अर्थच असा आहे की रमण महर्षींनी ओळखलं होतं आणि त्यामुळे हिची इच्छा अपुरी राहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी ती, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्याला जन्म कुठे येणार, तर त्या जन्माची तिची जी इच्छा होती त्यासाठी ती आश्रमात आली. आणि अखेरचा जेव्हा तिने प्राण त्यांच्या मांडीवर सोडला, मग रमण महर्षी सहज म्हणाले आता ती मुक्त झाली, म्हणजे आता तिची इच्छा पूर्ण झाली. तर असं पूर्वकर्म जे असतं, आधीच्या जन्मातलं जे कर्म असतं ते अशा पद्धतीने उपासना जर केली तर अशा पद्धतीने पुढल्या जन्मामध्ये होतं. असा त्याचा काही आता हे आहेच, जो संबंध आहे तो संबंध जीव असेपर्यंत राहतो. त्यामुळे स्वाभाविकच त्या गायीचा जीव असेपर्यंत ती जणू काही म्हातारीच्या रूपामध्ये आलेली ती गाय त्या ठिकाणी आश्रमामध्ये दूध देऊन सेवा करत असेल आणि अखेरचा प्राण मात्र तिने त्यांच्या सोडला. ह्या 2 श्लोकांचा विचार करताना आपल्या लक्षात असं येतं की आधी आपण पाहिलं शुचीनाम श्रीमताम गेह म्हटलं होतं, ऐश्वर्य संपन्न अशा घरामध्ये जन्म मिळतो असं म्हटलं होतं. भगवंतांनी आपल्याला शब्द दिला. पण सुखात मग्न होऊन, म्हणजे ऐश्वर्य संपन्न घरामध्ये जन्म झाला तर तिथे थोडी सावधगिरी पाळावी लागते. स्वाभाविक आहे, सगळी सुख जर सहजपणाने मिळणार असतील तर तिथे साधना कशी होईल. त्यामुळे थोडासा तिथे प्रश्न आहे की चांगल्या ठिकाणी सर्व प्रकारची साधनं आहेत, सगळ्या प्रकारचं ऐश्वर्य आहे, तर तिथे कदाचित त्या ऐश्वर्यामध्येच मग्न होईल आणि साधना बाजूलाच राहील. त्यामुळे आपल्याला कळतं की एखाद्या खरंच साधकाला जर या ठिकाणी प्रगती करायची असेल तर ऐश्वर्य संपन्न घरामधून सुद्धा, म्हणजे एकांतात जावं लागतं त्याला, तिथेच त्याची साधना होते. आता त्याचं उदाहरण म्हणजे राजकुळामध्ये जन्म आलेला गौतम, पण शेवटी त्याला साधना करायला वनामध्येच जावं लागलं, तेव्हा तो गौतम बुद्ध झाला. म्हणजे सगळं ऐश्वर्य सोडून बाजूला जावं लागलं असं दिसेल. त्यामुळे आधी बरोबर आहे की अशा प्रकारच्या आध्यात्मिक प्रगती केलेल्याला शुचीनाम श्रीमताम गेहमध्ये जन्म मिळतो, म्हणजे त्याला रोजच्या जीवनातल्या त्रासाला तोंड द्यावं लागत नाही, मग तरी त्यांनी साधना करावी असं आहे. असा हा गेहे शब्द वापरताना भगवंतांनी आपल्याला विचार सांगितला, अगदी तो बरोबर आहे. पण लगेचच या ऐश्वर्यामध्ये रंगून गेला तर गडबड होईल, म्हणून पुढल्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं जो निष्काम सेवा करतो आहे, निष्काम हे करतो आहे, कर्म करतो आहे, त्याला मात्र धीमताम कुले, ज्याने माणसाच्या कुळामध्ये जन्म मिळेल. असा जन्म मिळण्याची उदाहरणं कमी आहेत, दुर्लभ आहे असंही भगवंतांनी सांगितलं. त्यावेळी योग्यांच्या कुळात जन्मलेले सगळेजण योगी नाहीत असं पण होईल. किंवा आत्ता म्हटलं तर कुरुवंशामधला अर्जुन जसा झाला तसे बाकीचे काही झाले नाहीत. मग अशा कुळात जन्म घेणं
आणि अशा कुळात जन्म घेऊन आपण आधीच्या जन्मात झालेल्या संस्कारांचा उपयोग करून घेणं, या दोन्ही गोष्टी आहेत. अगदी 43व्या श्लोकातसुद्धा आधीच्या जन्मामध्ये जो काही अभ्यास झाला आहे, म्हणजे मगाशी म्हटलं तसं की अभ्यास झाला आहे ना, त्यामुळे आता फक्त रिव्हिजनच असा त्याचा अर्थ. त्यामुळे नंतरच्या जन्मामध्ये पुन्हा सगळा अभ्यास काही करावा लागत नाही, आता थोडा अभ्यास करून पुरतं. आणि एका अर्थाने असं जे सुप्त झालेले संस्कार आहेत, ते सुप्त झालेले संस्कार फक्त जागृत होतात. एवढं केलं की काम होतं. म्हणजे आपल्याला जे असं उदाहरणं बघितलं की आश्चर्य वाटतो ना, की इतक्या लहान वयात कसं काय जमतं. आता सुद्धा किती किती आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात, अगदी लहान मुलं असतात आणि त्यांचं किती किती गोष्टी पाठ असतात. तेव्हा असं लक्षात येतं की हे सुप्तावस्थेतलं आता जागृतावस्थेत आलं आहे. तेव्हा केलेला अभ्यास आता थोडासा अभ्यास करून रिव्हिजन करून ते पुरतं आहे. आता पुन्हा सगळा सुरुवातीपासून अभ्यास करायला लागत नाही आहे. आता फक्त थोडा अभ्यास केला की पुरतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु तर काय निवृत्तीनाथच होते. म्हणजे दोघंही म्हटलं तर किशोरवयी. म्हणजे सद्गुरू तरी बा अनुभवी आहे, मोठा आहे आणि त्या सद्गुरूकडून यांनी शिकला असं पण नाही आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर ह्या चारही भावंडांचा विचार केला किंवा शंकराचार्यांचा विचार केला तर त्यांची सगळी बालवयातच योगसाधना पूर्ण झाली होती. तर त्याचा अर्थ हाच की आधीच्या जन्मामध्ये स्टडी पूर्ण झालेला आहे, म्हणून आत्ता त्यांच्या ह्या लहान वयातच योगसाधना पूर्ण झाली. आता विशिष्ट कार्यासाठी त्यांचा जन्म असतो असं पण आपल्याला या बाबतीत म्हणता येईल की असे जे बालयोगी म्हणून असतात किंवा इतक्या लहान वयामध्ये अशा प्रकारची जेव्हा आपल्याला प्रगती दिसते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ते काही विशिष्ट कार्यासाठी ते अवतार धारण करून आलेले असतात. जसं व्यासांच्या पोटी शुकाचार्यांचा जन्म झाला किंवा आत्ता म्हटलं विठ्ठलपंत रुक्माईच्या पती ही 4 भावंडं जन्माला आली. तर यांना जे काम ठरलेलं होतं अन्यत्र कुठे काही त्यांना जावं लागतच नाही. त्यांचं जे मार्गदर्शन असतं ते त्यांच्याच घरामध्ये मिळतं. जसं निवृत्तीनाथांनीच माऊलींना सद्गुरू म्हणजे सद्गुरू शिष्यांची जोडी तशीच झाली. मग आता ही चांगलं कुळ चांगली परिस्थिती असं जे की आपण वर्णन करतो आहे हे ना आपलं एका अर्थाने सुकृत आहे. म्हणजे आपल्या चांगल्याच कर्माचं हे फळ आहे. दोन्ही प्रकारचे कर्म होतात ना, त्यामुळे त्या दोन्ही प्रकारच्या कर्मातलं जे चांगलं कर्म आहे त्या चांगल्या सुकृताचा अनुकूल गोष्टीचा उपयोग आपण करून घेतला, प्रयत्न केले, प्रगती केली तरच हे आपल्याला लक्षात येईल. नाहीतर काय होईल, नाहीतर आलेली संधी वाया जाईल. त्याच कुळात जन्माला आला आहे पण मिळालेली संधी घेतली नाही ना. ज्यांचा आपण दुर्योधन दुःशासनाचा उल्लेख केला तर या कुरुकुळातच जन्माला आले पण त्यांनी या संधीचा उपयोग नाही करून घेतला. अर्जुनाने त्या संधीचा उपयोग करून घेतला. म्हणजे आता ज्या अर्थी कुरुकुळात जन्माला आले त्या अर्थी अर्जुनाने जसं आधीच्या जन्मात काही विशेष केलं तसं यांनी केलं नसेल असं नाही, परंतु या जन्मात आल्यावर याचा उपयोग जो करून घ्यायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही. अर्जुनाने मात्र त्या कुळाला शोभेल असं वर्तन केलं. आपल्या ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो आहे आणि खरोखरच आपण गीतेचा अभ्यास करतो आहे त्या सुरुवातीपासून आपण पाहिलं तर आपल्या लक्षात आलं की अर्जुनाचा जो स्वभाव आहे, जी रुजूता आहे त्याच्याजवळ आहे की त्याला आपल्या ह्या राज्याचा आनंद घ्यायचा नाही आहे. काय करायचं आहे ते राज्य, मला माझ्याच माणसाला मारून मी राज्य कशाला घेऊ, हा स्वार्थीपणा हा त्याला अजिबात मान्य नाही आहे असं आपल्याला दिसेल. त्यांनी सुरुवातीलाच भगवंताला सांगून टाकलं आहे आणि ह्याच्यातून कळतं की तो आधीचे जे संस्कार त्याचे झालेले आहेत त्या संस्कारमुळे त्याचा जो स्वभाव तयार झालेला आहे त्या स्वभावातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. म्हणजे एका अर्थानं सुसंस्कारांचा उपयोग त्यांनी कुरुकुळात जन्माला येऊन केला. गुरुजनांशी लढणं काही योग्य नाही हे त्याला बरोबर कळलं होतं आणि त्यांनी तसं सगळं भगवंताला सांगितलं होतं आणि त्यामुळे गीतेसारखा असा अलौकिक ग्रंथसुद्धा गुरुशिष्यांच्या संवादातून अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संवादातून आपल्याला मिळाला. म्हणजे थोडक्यात काय, उत्तम कुळ जरी लाभलं, इथे तरी संसिद्धी शब्द वापरला ना, तर उत्तम कुळ जरी लाभलं ना तरी प्रयत्न करावेच लागतात असं सांगितलेलं आहे की आधीच्या जन्मातलं मिळालं आहे पण ती मिळालेली संधी गमावली तर त्यामुळे इथे पण प्रयत्न करायला हवेतच. जर प्रगती हवी असली व्हायला तर प्रयत्न करायला लागणारच. परमार्थ मार्ग पण काही वेगळा नाही आहे की परमार्थ मार्गात वाटचाल करताना लागत नाही का, तर नाही. इथे सुद्धा वाटचाल करताना काही वेळा मोहाचे क्षण येतात आणि त्या मोहाच्या क्षणामध्ये जर गुंतला हा साधक तर गडबड होऊन जाते. त्यामुळे इथे सुद्धा त्यांना प्रयत्न हे जो असतातच, नाही तर होणार नाही. ते उदाहरण देतात ना
की नाव जिथे बांधलेली आहे, झाडाला बांधून ठेवलेली असते, ते जर सोडलंच नाही तर तुम्ही किती वळवा मारा, तास 2 तास वळवली तरी ती जागच्या जागीच फिरणार. तिथून सोडली पाहिजे ना. तसं आहे की तुम्ही कुठून तिथे जर गुंतून राहिलात तर प्रगती होणारच नाही. तिथून आपल्याला बाजूला मोहाचे क्षण येतील, पण त्या मोहाचे क्षण अडकून नाही चालणार. पारमार्थिक वाटचालीमध्ये सुद्धा होईल असं की थोडी कुठेतरी ही वाटचाल करताना सुखाची आसक्ती निर्माण झाली तर अडकायला होईल, पण तिथे न अडकता जो कोणी पुढे जातो तो प्रगती करतो. मग ते पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवे. म्हणजे म्हणतात ना की सोन्याची जरी बेडी असली तरी ती बेडीच आहे ना, म्हणजे बांधलंच जाणार आहे ना, ते तीही असता कामा नये. त्यामुळे वाटचालीमध्ये थोडीशी दमछाक होईल. ती दमछाक झाली की विश्रांती घ्यावीशी वाटेल. मग त्या विश्रांतीच्या काळामध्ये कदाचित ती विश्रांतीची वेळ वाढण्याचा धोका असतो. मग त्या साधकाला प्रयत्न करावे लागतात की तो कालावधी वाढवायचा नाही आहे, आपल्याला ध्येय गाठायचं आहे, आपल्याला पुढे जायला पाहिजे. त्यामुळे अगदी पारमार्थिक साधना करताना सुद्धा या मोहाच्या गोष्टी येतात आणि तिथे गडबड होऊ शकते. म्हणून ते आपल्याला सांगतात. शब्द वापरला संसिद्धी, म्हणजे अगदी ती सर्वोच्च अवस्था मिळवायची, जी काही आत्मज्ञानाची अवस्था मिळवायची आहे तिथंपर्यंत जायचं आहे. आणि मग ती जर अवस्था मिळवायची असेल तर प्रयत्न केलेच पाहिजे. ती वाटचाल करताना वाटेत येणाऱ्या सगळ्या ज्या काही सुखाच्या मोहाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना बाजूला करता आलं पाहिजे. कुठेच थांबायचं नाही आहे, जातच राहायचं आहे. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये मगाशी जो आपण उल्लेख केला ना, तो विवेक चूडामणीत आहे की मनुष्यत्व पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे आणि संत सज्जनांची संगत पाहिजे. या 3 गोष्टी मिळाल्या तर मग आपली वाटचाल नीट होते, मग आपली प्रगती नीट होते असं आपल्याला दिसेल. पण ते जर झालं नाही, म्हणजे महापुरुषांचा किंवा संतांचा म्हणूया, संतांचा सहवास मिळणं हे सुद्धा करावंच लागतं, त्याशिवाय होणारच नाही. संत सहवास, संतच सांगतात. आजच्याच गोंदवलेकर महाराजांचं आजचं तारखेचं जे पान आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं, संत जसं करतात ना तसं आपल्याला करता नाही येणार, पण ते काय सांगतात ते करता येईल. बरं, संतांना आपल्या भक्तगणांना काय झेपेल ते बरोबर कळतं आणि त्या पद्धतीतच ते सांगतात. म्हणून या 3ही गोष्टी जर एकत्रित असतील तर मग आपल्याला ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की हो, अशा चांगल्या धीमता बुद्धिमान माणसांच्या कुळात जन्म होईल आणि असं जे हे साधेल, म्हणजे योग्य संस्कार, आधीच्या जन्मातले योग्य संस्कार ते आपोआप सहज प्राप्त होतील, अनायासे प्राप्त होतील. आणि मग अर्जुना, तो प्रभाव, आधीच्या संस्कारांचा प्रभाव आणि आत्ता मिळालेलं चांगल्या कुळातला जन्म, यामुळे तो जो काही प्रगती करेल ना साधक, ती प्रगती अधिक चांगली असेल. तो अधिक चांगली प्रगती पण करेल. अर्थात त्यांनी शब्द वापरला आहे की यतते, त्याला प्रयत्न पण करावे लागतील. सहजता आहे, सहज होणारी गोष्ट आहे, नाही यशाला भाग ज्ञानाही असे होणार आहे, पण तरी देखील मोहाचे क्षण येतील त्या त्या ठिकाणी, त्याला आपले प्रयत्न थांबवून चालणार नाही याची पण जाणीव आपल्याला करून देत आहेत. आता 44व्या श्लोकात भगवंत आणखीन काही विशेष सांगणार आहे, ते आपण पुढल्या गुरुवारी बघूया. कारण आता हा 6व्या अध्यायाच्या अखेरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ह्याच महत्त्वाच्या गोष्टी समोर भगवंत अर्जुनाला सांगतायत की आता ध्यानयोगाचा अभ्यास तर सगळा सांगून झालेला आहे, तर ही प्रगती करताना काय काय करायचं आणि काय केलं की काय मिळणार आहे असं सहजपणानं भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आहे. तर आपण 44व्या श्लोकात काय भगवंत म्हणतो आहे ते पुढल्या गुरुवारी पाहूया. धन्यवाद.